हॅलो फ्रेंड्स, मी आहे संदेश. आज आपण शिकूयात 3 महिन्यामध्ये आपली ट्रेडिंग कशी सुधारायची. मित्रांनो, तुम्ही ट्रेडिंग करायला सुरुवात केली आहे. तुम्हाला एंट्री कधी करायची, एक्झिट कधी करायचं, कोणती स्ट्राईक प्राईस निवडायचं हे तुम्हाला सर्व माहीत आहे, तरी पण तुम्हाला लॉसेस होतात. काळजी करू नका मित्रांनो, आज मी तुम्हाला 4 अशा ट्रिक सांगणार आहेत. चला तर मग अशा 4 कोणत्या ट्रिक आहेत ते तुम्हाला लॉसपासून वाचवू शकतात. व्हिडिओ बघण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. क्लीन युअर चार्ट आणि इंडिकेटरचा जास्तीत जास्त वापर टाळा. ज्यामध्ये आपण इंडेक्स किंवा इक्विटी किंवा स्टॉकमध्ये तुम्ही ट्रेड करणार असाल त्याचा चार्ट एकदम क्लीन असला पाहिजे. काही ट्रेडर्सला सवय असते की चार्टमध्ये काही अनवॉन्टेड न उपयोगी असलेले ॲनालिसिस करतात, त्यावर ड्रॉईंग करतात. ड्रॉईंग केल्यामुळे आपल्याला चार्टमध्ये कन्फ्यूज होते, त्यामुळे आपल्याला चार्टमध्ये काही समजत नाही. चार्टमध्ये फक्त सपोर्ट किंवा रेजिस्टन्स हे आखलं तरी चालतं. इंडिकेटरमध्ये तुम्ही जास्तीत जास्त 2 किंवा 3चा वापर करायचा आहे. त्यामध्ये माझ्या एक्सपिरियन्सनुसार 99% ट्रेडर्स हे व्हॉल्यूमचा वापर करतात. व्हॉल्यूम इंडिकेटर हे खूप ट्रेडर वापरतात. यामध्ये हाय व्हॉल्यूम आणि लो व्हॉल्यूम कसे ॲनालिसिस करायचं हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूयात. डिक्रीज युअर रिस्क. तुम्हाला तुमची रिस्क पूर्णपणे कमी करायची आहे. तुम्ही रिस्क किती घेता आणि रिवॉर्ड किती घेता हे बघणं खूप गरजेचं आहे. काही ट्रेडरला सवय असते जेवढी रिस्क घेतात तेवढेच टार्गेट ठेवतात. हे करणं पूर्णपणे चुकीचं आहे मित्रांनो. आणि ट्रेडिंगमध्ये सर्वात जास्त मॅटर करते ते लॉट साईज. लॉट साईजमध्ये तुम्ही प्रत्येक वेळी लॉट साईज चेंज करू नका मित्रांनो. लॉट साईज हे प्रत्येक वेळी एकच ठेवा. फोकस ओन्ली वन स्ट्रॅटेजी. तुम्हाला फक्त एका स्ट्रॅटेजीवर फोकस करायचा आहे. अशा केल्याने एका स्ट्रॅटेजीवर फोकस केल्याने तुम्हाला तुमची ओव्हर ट्रेडिंग वाचू शकते. मी तुम्हाला 2 स्ट्रॅटेजी सांगणार आहे. पहिला आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. सपोर्ट रेजिस्टन्समध्ये तुम्हाला फक्त रेजिस्टन्समध्ये सेल करायचं आहे आणि सपोर्टमध्ये तुम्हाला बाय करायचं आहे. ही एकदम सोपी स्ट्रॅटेजी आहे. दुसरी स्ट्रॅटेजी आहे ती आहे फिबोनाची रिट्रेसमेंट. हे तुम्ही कधी ऐकलं असाल. खूप ट्रेडर ही स्ट्रॅटेजीचा उपयोग करून प्रॉफिट कमवतात. यामध्ये तुम्हाला फक्त ट्रेंड आयडेंटिफिकेशन करायचं आहे. अप ट्रेंडमध्ये तुम्हाला लो आणि हाय मार्क करायचा आहे. मार्क केल्यानंतर मार्केट जर हायला जाऊन रिट्रेस होऊन 50% किंवा 60% जे आपण गोल्डन लेवल म्हणतो तेथे जर बुलिश कॅन्डल आली तेथे तुम्हाला बाय करायचं आहे. अशा सोप्या स्ट्रॅटेजीचा वापर करून तुम्ही तुमची ओव्हर ट्रेडिंग थांबवू शकता. हे फक्त तुम्ही 3 महिने करायचं आहे. अशा बऱ्याच स्ट्रॅटेजी मार्केटमध्ये आहेत, ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूयात. चौथी ट्रिक आहे ॲनालाइज युअर फास्ट ट्रेड. आतापर्यंत तुम्ही जेवढे ट्रेड घेतला आहात त्यावर तुम्हाला ॲनालाइज करायचं आहे. किंवा तुम्ही जनरल लिहू शकता किंवा एक्सेलमध्ये सुद्धा टाईप करू शकता तुमचा डाटा. यामध्ये तुम्हाला एवढंच फायदा होणार आहे की तुम्हाला तुमचे ट्रेडिंग मिस्टेक जे आहेत ते दूर होतील. चला तर मित्रांनो, अशा आमच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की जोडून राहा. आमचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.